एक नवविवाहित दाम्पत्य, लग्नाला फक्त 2च दिवस झाले. नवरा मुलगा जो आहे तो नवरीला घेऊन आपल्या घरी येत होता तिच्या माहेरातून. मात्र या मधल्या रस्त्यात नवरीनं असं काही कांड केलं की माहेरचे, सासरचे आणि तिचा नवरा सर्वांनीच आपल्या कपाळाला हात मारून घेतला. असं काय कांड केलं त्या नवरीनं? प्रकरण कुठचं आहे आजच्या सगळ्या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. नवरा मुलगा नवरीला आणायला जो आहे तिच्या माहेरी गेला. तिथून निघताना ती त्याला बोलली, अहो ऐका, सासरी मी रिकाम्या हाताने जाणार नाही, मार्केटमधून मिठाई घेऊन जाऊ. नवीन नवरी नवरदेवासोबत मार्केटमध्ये गेली. नवऱ्याला मिठाई विकत घेण्यासाठी दुकानात पाठवलं. त्यानंतर स्वतःच्या प्रियकराच्या बाईकवर बसून पळून गेली. नवरा दुकानातून बाहेर आल्यावर तिला शोधत होता. त्याच वेळी त्याच्या मोबाईलवर त्याच्या पत्नीचा फोन आला. तो विचारणार, तू कुठे आहेस? तितक्यात पुढून आवाज आला, मी माझ्या जान सोबत चाललीये, मला तुमच्या सोबत लग्न करायचं नव्हतं. हे ऐकून नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. नवऱ्यानं तात्काळ पत्नीच्या घरच्यांना सांगितलं. त्यानंतर सगळ्या कुटुंबात एकच खळबळ उडाली. बघता बघता सगळ्या भागात ही गोष्ट पसरली. अचानक झालेल्या घटनाक्रमामुळे गावात उलट चर्चा सुरू झाल्या. बिहारच्या मुंगेर मधलं हे प्रकरण आहे. बरियापूर पोलीस ठाणे क्षेत्रात राहणारी ही नवविवाहिता तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. त्यासाठी तिनं आधीपासूनच प्लॅन तयार केला होता. मिळालेल्या माहितीनुसार या युवतीचं लग्न जे आहे ते 23 नोव्हेंबरला झालं होतं. 27 नोव्हेंबरला ती पतीसोबत माहेरी आली. पती तिच्या सोबत होता. परत जायची वेळ आली त्यावेळेस ती बोलली की रिकाम्या हातानं चांगलं बरं दिसत नाही घरी जाणं, आपण काहीतरी घेऊन जाऊ. मिठाई आणायला त्याला दुकानात पाठवलं. ती दुकानाच्या बाहेरच थांबली. तिच्या डोक्यात काय चाललंय हे त्या बिचाराला माहीतच नव्हतं. नवरा मुलगा जसा मिठाईच्या दुकानात शिरला, मागून बाईकवर तिचा प्रियकर जो दबा धरून होता तो तिथं आला. नवरी त्याच्या बाईकवर बसली आणि ते दोघे सुसाट निघून गेले. त्यानंतर पतीला तिनं फोन केला आणि सांगितलं की तिच्या प्रियकरासोबत ती चालली आहे, त्याच्यासोबत तिला लग्न करायचं होतं, पण घरातल्यांचा विरोध किंवा त्यांच्या हट्टापायी तिनं मजबुरीत त्याच्यासोबत लग्न केलं आणि आता ती संपूर्ण आयुष्य तिच्या प्रियकरासोबत घालवणार आहे. पतीनं सासरच्यांना ही माहिती दिली. आता या प्रकरणाची सगळ्या गावभर चर्चा सुरू आहे. बिचाऱ्या नवऱ्याला पत्नीशिवाय घरी परतावं लागलं हे त्याचं आणि त्याच्या घरच्यांचं बिचाऱ्यांचं दुःख बनून बसलंय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.